स्पेसिफिक 3 प्रश्न माननीय मंत्री महोदयांना आहे. थोडक्यात मी तर पहिल्यांदा सन्माननीय सदस्यांचं अभिनंदन करेन. त्यांनी अग्रवाल साहेबांनी एका उत्तम विषयाला वाचा फोडली. माननीय मंत्री महोदयांकडून माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहे की याचं बांधकाम कसं होतं. तर विदेशातून पैसा येतो. मागच्या वर्षी अध्यक्ष महाराज साधारणतः 1515 संस्थांना विदेशातून पैसा आला. म्हणून माझा पहिला प्रश्न आहे मंत्री महोदय की विदेशातून महाराष्ट्रातल्या या धर्मांतरण करण्याच्या प्रोत्साहनासाठी जो पैसा येतो या अधिवेशन संपेपर्यंत तुम्ही पटव्यावर माहिती देणार आहात का. दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज, ही जबाबदारी गृह विभागाला दिली असल्याने पोलीस विभागामध्ये कामाचा ताण असतो. दुसरा माझा प्रश्न आहे की असे प्रश्न उपस्थित झाल्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी आपण विशेष विंग स्थापन करणार आहात का. मी फक्त एक आकडा सांगतो. 1951 मध्ये हिंदूंची लोकसंख्या 84.1% होती. 2011 मध्ये 5% कमी झाली 79.80%. कशामुळे होता अध्यक्ष महाराज. तर मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने विदेशातून पैसा येतो आहे आणि यामध्ये हे धर्मांतरण वेगाने होते आहे आणि या दृष्टीने महाराष्ट्राची लोकसंख्या सुद्धा अध्यक्ष महाराज कमी होते आहे. आणि म्हणून नंबर 1 विदेशातून येणाऱ्या पैशाचा हिशोब महाराष्ट्रात किती आला आहे हा तुम्ही देणार आहात का. तक्रारीची गंभीर दखल घेण्यासाठी एक विंग आवश्यक आहे, ती आवश्यक विंग करणार आहात का. आणि तिसरा मुद्दा, या संदर्भात अनेक राज्यांनी कायदे केले आहे, जगात कायदे आहे. म्हणजे मी आता माहिती घेतली पाकिस्तानामध्ये तर अनुच्छेद 20 नुसार ईशनिंदा आणि धर्मत्याग डायरेक्ट मृत्यूदंड आहे. संयुक्त अरब अमारीत एपॉस्टॉपी मृत्यूदंड. इराण संविधानातील कलम 167 मृत्यूदंड. मी मृत्यूदंड द्या म्हणणार नाही, पण अध्यक्ष महाराज याला काही नियंत्रण करण्यासाठी योजनाबद्ध रीतीने आपण काही करणार आहोत का की अशा पद्धतीने सहज आपण करावं. कारण शेवटचं महात्मा गांधींचं हे अतिशय उत्तम वाक्य आहे, सक्तीने किंवा आमिषाने होणाऱ्या धर्मांतरास माझा तीव्र विरोध आहे. गांधीजी नेहमी सांगत असत की एखाद्या व्यक्तीने दुसरा धर्म स्वीकारण्याऐवजी आपल्या स्वतःच्या धर्मातच अधिक चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे प्रत्येक धर्म हा चांगला आहे. प्रेम, अहिंसा, शांतता ह्या धर्माचे जे मूळ तत्व आहे. महात्मा गांधींनी सांगितलं की तुम्ही तुमच्या धर्मात राहा, उत्तम व्यक्ती बना. माझा माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुम्ही या संदर्भात एक स्पेशल टास्क समिती, कायदा व इतर गोष्टींबद्दल करणार आहात का आणि विदेशी पैशा संदर्भात पटव्यावर माहिती देणार आहात का. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजींनी जे 3 विषय या ठिकाणी मांडले, प्रश्न मांडलेले आहेत, तीनही विषय हे जरा प्रचंड या ठिकाणी चौकशी करून करण्याची आहे. तर विदेशातून येणाऱ्या जो पैसा आहे धर्मांतराकरता तो किती येतो आहे, कुठनं येतो आहे, ते सोर्सेस काय आहे. त्यानंतर ह्या ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीवर विशेष विंग असली पाहिजे. अनेक राज्यात अनेक देशामध्ये काय काय कायदे आहे त्या कायद्याचा अभ्यास करून आपल्या राज्याने पुढाकार घेतला पाहिजे. सुधीर भाऊ, मी आपल्याला आश्वस्त करतो की मी माननीय मुख्यमंत्री आणि आपण अत्यंत महत्त्वाचे नेते असल्यामुळं आपण सर्व एक या विषयावर मी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करेल, मंत्रिमंडळाची चर्चा करेल आणि या ठिकाणी या 3ही बाबीवर आपण या राज्यामध्ये पुढच्या काळात धर्मांतरण करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही असा कायदा आणण्याचा आपण प्रयत्न करू. पडळकर. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अत्यंत महत्वपूर्ण लक्षवेधी सभागृहामध्ये चर्चेला आलेली आहे आणि माननीय महसूल मंत्री महोदय सुद्धा अत्यंत सकारात्मकपणे या चर्चेला उत्तर देत आहेत. मागच्या महिन्यामध्ये सांगलीमध्ये ऋतुजा राजगे नावाची एक विवाहित तरुणी कोविडच्या काळामध्ये 2021ला जेव्हा लॉकडाऊन होतं आणि बाहेर पडता येत नव्हतं अशा काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जे वधूवर सूचक मंडळ चालवतात यांच्या माध्यमातून ऋतुजा ही वेल एज्युकेटेड मुलगी, MPSCच्या एक्झाम दिलेली मुलगी, तिला एक स्थळ आलं आणि स्थळ आल्याच्या नंतर तिचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा ती नांदायला गेली तेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं की ज्या घरामध्ये तिचं लग्न झालंय ते धर्मांतरित कुटुंब आहे. तिच्या घरामध्ये देवार आहे पण देवाऱ्यात देव नाहीत. ज्या दिवशी वटसावित्रीची पूजा होती
तेव्हा तिनं उपवास धरायचं घरामध्ये सांगितलं, तेव्हा सासू म्हणली की तुला उपवास धरता येणार नाही. संकष्टीच्या दिवशी ती उपवास धरायची, तर त्या घरामध्ये मटण घेऊन यायचे आणि तिने त्या घरातल्या लोकांनी, नवरा सासू सासरे, त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायला चालू केलं की तू धर्मांतरण कर, आपल्या घरामध्ये आता देवाला स्थान नाही, आपण पूर्णपणे बायबल पद्धतीनं आपली पूजा अर्चा सुरू होते. मग तिनं सांगितलं, अरे बाबा तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे, मी हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलाय, माझ्या घरामध्ये माझी आई वडील आणि आम्ही सगळे देवदेवतांना मानणारे आहोत. परंतु त्यांनी तिच्यावरती दबाव टाकायचं सुरू केलं. तो पाद्री यायचा, घरामध्ये एखादा मोबाईल जरी फुटला तर ही हिंदू पद्धतीनं पूजापाठ करते, हिंदू संस्कृती पद्धतीनंही चालते, त्यामुळं ही सैतान आहे. आता पुढं असं झालं की 2025ला 7 महिन्यापूर्वी ती गर्भवती राहिली आणि तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं. आता हिंदू पद्धतीनं डोहाळे जेवण घातलं जातं. घरी तिच्या माहेरकडं लगबग सुरू झाली की आता 7 महिन्याचं बाळ पोटामध्ये आहे, आता डोहाळे जेवण घालायचं. परंतु हिच्या घरामध्ये तो पाद्री आणि तिच्या घरातले नातेवाईक तिच्यावर दबाव टाकायला लागले की गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीने होतील, ते हिंदू पद्धतीने होणार नाहीत. त्या मुलीने विरोध केला की मला असं करायचं नाही, तुम्ही धर्म बदललाय पण तुम्ही माझ्यावर दबाव टाकू नका. शेवटी हे प्रकरण इतक्या टोकाला गेलं, त्या ऋतुजा नावाच्या मुलीनं पोटातलं 7 महिन्याचं बाळ असताना आत्महत्या केली. म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही, त्यांचं नाक कापलं, कान कापले, डोळ्यामध्ये सळया तप्त घातल्या, हात तोडले, पाय तोडले, अंगावरची साल्टी काढली, त्याच्यावरती मीठ मारलं, परत साल्टी काढली, परंतु त्यांनी धर्म बदलला नाही. म्हणजे त्यांच्या विचारावरती जाऊन ऋतुजानं हे अशा पद्धतीनं धर्मासाठी प्राण गेला, परंतु धर्म सोडला नाही. माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझी या माध्यमातून हीच मागणी आहे की 26 नोव्हेंबर 2024ला सुप्रीम कोर्टानं सेल्वाराणी वर्सेस विशेष सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्या बाबतीमध्ये एक निर्णय दिलाय. हा निर्णय काय आहे? जर हिंदू पद्धतीनं तुम्ही जे SC ST VJNT ही जी सगळी आपण आरक्षण घेतो आणि नोकरीला लागतो, जातीचा दाखला तिथं आपण देतोय, परंतु नोकरी लागल्याच्या नंतर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालाय. तुम्ही घरामधले देवाऱ्यातनं काढून टाकले, तिथं तुम्ही जर समजा ख्रिश्चन पद्धतीनं असाल किंवा मुस्लिम पद्धतीनं असताल, तशा पद्धतीनं तुमच्या धार्मिक पद्धती तुम्ही बदललेल्या आहेत. तुमच्या लग्नाच्या कार्यक्रम हे धर्मांतरित झाल्याच्या नंतर वेगळ्या पद्धतीनं करताय. तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे, जर SC ST VJNT आणि OBCच्या दाखल्याचा वापर करून तुम्ही नोकरीला लागलाय आणि जर तुमच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झालेला आहे, तुम्ही मेल्यानंतर दफन केलं जात आहे, तर हे जर पुरावे ग्राह्य धरून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं. माझा प्रश्न असा आहे सरकारला की हे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्व प्रशासनाला आपण आदेश देणार आहात का? ज्यांनी SC ST OBC आणि VJNTचा दाखला जोडून नोकरी घेतली आणि त्यांनी धर्मांतर केलंय, त्यांना बडतर्फ करण्याचे आपण आदेश देणार आहात का? नंबर 1. आणि नंबर 2, आपल्या सगळ्या सरकारी जमिनी आहेत आणि या सरकारी जमीन, गायरान जमीन असेल, महाराष्ट्र शासन असेल, महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, वन खातं असेल, ग्रामविकास खात्याची जमीन असेल, जलसंपदा खात्याची जमीन असेल, आपण या सगळ्या खात्याच्या प्रमुखांना सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना स्थळं किती केलेली आहेत याची यादी येत्या 15 दिवसामध्ये काढण्याची आपण सूचना देणार आहात का? नंबर 2. नंबर 3, जर या सरकारी जमिनीमध्ये अशा पद्धतीची प्रार्थना स्थळं निर्माण केली असतील तर ती किती दिवसामध्ये आपण पाडून टाकणार? आणि नंबर 4, या महाराष्ट्रामध्ये धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा येण्याची आवश्यकता आहे. तो किती दिवसामध्ये येणार? लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये कायदा कधी येणार? हे माननीय मंत्री महोदयांनी सांगावं. नाही, मान्य अध्यक्ष महोदय, लक्षवेधीचा स्कोप जो आहे ना, नंदुरबारवरून निघाला. एका चर्चच्या बांधकामामध्ये अनधिकृत झाले त्यावर निघाला. पण गोपीचंद पडळकरजींनी सभागृहाला अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. पहिली ज्यांनी ती घटना ज्यांनी मांडली आपल्या समोर, त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्याकडनं ही चौकशी आपण करू. उच्चस्तरीय चौकशी माननीय मुख्यमंत्र्याकडनं आपण लावून घेऊ. दुसरं, धर्मांतरणाबद्दल मी सांगितलं, सुधीर भाऊनी त्या ठिकाणी मांडलं, संजय कुटेनीजींनी मांडलं आहे, त्याबद्दलही सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री चर्चा करून यावर कडक कायदा कसा असला पाहिजे, राज्याचे इतर देशातले कायदे काय वगैरे याचा अभ्यास करू. तिसरं, जे धार्मिक स्थळाबद्दल त्यांनी सांगितलं, 5 मे 2011 आणि जो दुसरा नियम आहे, दुसरा आपला शासन आदेश आहे 7 मे 2018 धार्मिक स्थळाबद्दलचा, त्याबद्दलची चौकशी 15 दिवसात नाही होणार.
पण 6 महिने वेळेच्या करता मागितला की थोडा धार्मिक स्थळ पाळताना किंवा त्या ठिकाणी त्याचं सर्वेक्षण करताना काही नियम आहे, सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहे. पण 6 महिन्यामध्ये याचं जे अनाधिकृत झाल्याचं सर्वेक्षण करू. आणि चौथं, जे आता नंदुरबारमध्ये जो अनुप अग्रवालचा प्रश्न आहे, जे अवैध चर्च निर्माण झाले आहे ते मात्र तातडीने ते चर्च अवैध पद्धतीचे किंवा परवानगी न घेता 2011 प्रमाणे किंवा या त्या ठिकाणी 718 प्रमाणे ते आपण काढून टाकणार आहोत. गोपीचंदजी सांगितलेल्या 4ही प्रश्नाला या ठिकाणी उत्तर थोडा त्याला काळ लागेल, थोडा त्याला वेळ लागेल, पण 4ही प्रश्नाला सरकारची भूमिका होय आहे.